जय मित्रांनो, तर आता मला बऱ्यापैकी पुणे शहरबद्दल बऱ्यापैकी कमेंट्स येत होते की पुणे सिटीच्या मैदानी चाचणीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, त्याच्यानंतर पुणे सिटीचा पेपर कधी राहू शकतो, आम्हाला पेपरला किती वेळ मिळू शकतो, अशा बऱ्या काही कमेंट्स पुणे सिटी बद्दल मला विचारले गेलेले आहेत. तर त्याच्यावरती आपण सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पुणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी पुणे सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जर आपण बघितलं की पुणे सिटीचा 2023च्या बॅचमध्ये कशा प्रकारे कट ऑफ लागला मैदानी चाचणीचा 720 जागांसाठी, तर तो आपण डिटेलमध्ये पाहू अगोदर. तर एससीचा कट ऑफ सर्वसाधारणचा 36, त्याच्यानंतर फिमेलचा 31, एसटीचा 34, फिमेलचा 29, विजयचा 40, तर फिमेलचा 35, एनटीसीचा 41, तर फिमेलचा 37, एनटीडीचा 41, तर फिमेलचा 33, त्याच्यानंतर ओबीसीचा 33, तर फिमेलचा 25, एससीबीसीचा 36, तर फिमेलचा 25, ईडब्ल्यूएसचा 41, तर फिमेलचा 36, ओपनचा 45, तर फिमेलचा 43. अशा प्रकारे मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला आहे. तर आता मागच्या वेळेस जागा किती होत्या, तर मागच्या वेळेस जागा 720 इतक्या जागा होत्या, तर यावेळेस जागा 1733 इतक्या जागा आहेत, ज्या की 1013 इतक्या जागा या भरतीमध्ये 2025च्या भरतीमध्ये आपल्याला इथं शिल्लक दिसत आहे. 1013 जागा यावेळेस शिल्लक आहे. तर कट ऑफ हा 201% आपला खालीच येणार आहे. आता जर एसटीचा कट ऑफ 36 लागत असेल इथं, तर नक्कीच कट ऑफ 34, 32 इतक्या मार्कांवरती येऊन टेकेल, कारण की जागा यावेळेस 1013 इतक्या प्लस आहेत. तर बऱ्यापैकी आणि इतकंच नाही, तर पुणे सिटीचा जर आपण विचार केला, तर इतर जिल्ह्यांचा आपण विचार केला तर मुंबईला पण बऱ्यापैकी मुलं विभागले गेलेले आहेत. त्याच्याच बरोबर आता मीरा भाईंदर असो, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड असो, अशा बऱ्यापैकी ठिकाणी जागा यावेळेस या 2025च्या भरतीमध्ये जागा चांगल्या प्रकारे होत्या. त्यामुळे पुणे सिटीला आता जर आपण विचार केला तर पुरुषांचे अर्ज एकूण 71,669 इतके अर्ज आलेले आहेत, तर महिलांचे अर्ज 16,456 अशा प्रकारे अर्ज आलेले आहेत. तर मेरिट बद्दल मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की मेरिट जर आता आपण जर पुणे सिटीचा 2023चा जर आपण विचार केला, तर समजा 2 मार्क तरी आता 2023च्या भरतीमध्ये जो मेरिट लागलेला आहे मैदानी चाचणीचा, त्याच्यात 2 मार्क जरी कमी आपल्याला असतील तरीही आपण आपल्या लेखी परीक्षेसाठी आपण पात्र ठरणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी यामध्ये आपल्याला असा फरक आपल्याला आढळून येतो. त्यामुळे जागांचा फरक इथं आपल्याला आढळून येतो. त्यामुळे म्हणजे 2 मार्क जरी आपल्याला कमी असेल मागच्या कट ऑफच्या कंपॅरिझन मध्ये, तरी आपण लेखी परीक्षेसाठी पात्र राहू. त्याच्याच बरोबर आता लेखी परीक्षा नेमकी कधी होईल, तर लेखी परीक्षेचा जर आपण विचार केला तर लेखी परीक्षा आपली एप्रिलच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक मध्ये आपली लेखी परीक्षा होऊ शकते. त्याच्याच बरोबर मुंबईच्या सोबत आपली लेखी परीक्षा होऊ शकते. म्हणजे आता मुंबईचा आपण बघितलं तर मुंबईचा फर्स्ट नाही तर सेकंड वीक मध्ये आपल्या एप्रिलच्या आपली लेखी परीक्षा होऊ शकते. आता बऱ्यापैकी जिल्ह्यांची तर आता 14-15 तारखेला आता लेखी परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर आपल्या पुणे सिटीचा सेकंड टप्पा आपला तर एप्रिलच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये आपली लेखी परीक्षा होऊ शकते. त्यामुळे जर आता तुम्हाला मार्क्स असे मागच्या कट ऑफच्या जर मार्क्स कमी आलेले असतील तरीही टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. यावेळेस जागा भरपूर आहेत. 1013 इतक्या मागच्या भरतीपेक्षा 1013 इतक्या जागा शिल्लक आहे. त्यामुळे मार्क जरी तुम्हाला कमी आलेले असतील तरी तुम्ही लेखी परीक्षेची चांगली तयारी ठेवा. सोबतच आणखी जशा काही पुणे सिटी बद्दलच्या ज्या काही अशा जागावाढीच्या असो की इतर कोणत्याही अपडेट असो की आपल्यापर्यंत ज्या येतील त्या आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.